दोन वाढीले तुम्ही बसल्या बसल्या देवीची एक परिक्रमा. पांडुरंगाला किती पंढरपूरला नाही गेले आणखी. पांडुरंगाची किती प्रदक्षिणा. तुम्ही म्हणाल महाराज आता तर हे बालवाडी पासूनच सुरुवात व्हायला. इथं सुरुवात बालवाडी पासून झाली म्हणा. प्रदक्षिणा सुरुवात म्हणा. आमचं अख्खं आयुष्य गेले पांडुरंगाला जाऊ जाऊ आणि तुम्ही डायरेक्ट प्रदक्षिणेवर आणला आम्हाला. जोपर्यंत विधिवत कर्म होत नाही तोपर्यंत त्याचं पूर्ण फळ मिळत नाही. ज्यावेळी पांडुरंगाकडे जातात त्यावेळी 4 प्रदक्षिणा. सूर्य भगवंताला 7 प्रदक्षिणा. किती? सूर्याला 7 प्रदक्षिणा. जो सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठतो शास्त्र म्हणतं त्याला त्वचेचे रोग होत. तुम्ही आता सध्याचे मुलं पहा, त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय काही? किती वाजता उठतात ते? सूर्याची आणि यांची भेटच नाही. इथं बसलेल्या सर्व मुली करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथं एवढी सारी मुलीची संख्या आहे. तुमचे मुलं काय पाकिस्तानला शिकायला आहेत का? गावातली मुलं. तुमच्याकडे मुलगी झाल्यानंतर काय वाटतात? जिलेबी. आणि मुलगा झाल्यावर पेढा. पेढा कुठे आहे तुमचा? पेढा कुठे? पेढा मारतो गावाला वेडा. ज्या वयामध्ये मुलांना चांगल्या ठिकाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जात नाही. नंतर मग या देवाला नमस्कार, त्या देवाला नारळ फोड, या महाराजाकडे जाय, त्या महाराजाकडे जाय. इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, जेवढ्या मुली कथेला उद्या तेवढेच मुलं कथेला पाहिजे. आणि जर तुमचा मुलगा उद्या कथेला नाही आला तर तुम्ही समजायचं तुमचं म्हातारपण धोक्याचं आहे. तुमचं म्हातारपण धोक्याचं आहे. तो आत्ता तुमचं ऐकत नाही. आत्ता जर उद्या कथेला नाही आले तर समजायचं तुमचं म्हातारपण धोक्याचं आहे. या वयात तो ऐकत नाही. आणखी त्याला एक शेंबडी मिळायची. सॉरी 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 बरं. वयाच्या मानाने होत. वयाच्या मानाने होत बरं. आणखी त्याला कोण भेटायची? विनंती आहे, या वयामध्ये मुलं जर इथं नाही आले तर भविष्यामध्ये अडचणी येणार आहेत. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, उद्या जेवढी मुलीची संख्या आहे तेवढीच मुलाची संख्या. नुसते कथा करून कीर्तन करून नुसतं काम भागणार नाहीये. जर इथं तुमचे मुलं आले नाही तर भविष्य धोक्यामध्ये. आणि ही जिम्मेदारी माता माऊल्यांची. आईला अति प्रिय मुलगा असतो. तुमचा जास्त जीव कशात आहे? पेढ्यात. पेढ्यात जास्त जीव एक नाही तुमचा. मुलगी 10 मिनिट लेट झाली की तिची चौकशी होती, कुठं होती, का लेट झाली. आणि मुलगा दिवसभर गावात फिरला तरीला काही टेन्शन नाही. जसा महादेवाला सोडलेला नंदी. दिवसभर कोणाच्या शेतात सर फक्त रात्री दावणीला ये. जेवढी तुम्ही मुलीला बंधनामध्ये ठेवतात तेवढंच इथून पुढे मुलाला सुद्धा बंधन.
कारण एक सांगू का, पूर्वी माता माऊलीला 2-2, 3-3 मुलं होते. आता एकच पेडा आहे. तो जर बिघडला तर तुम्हाला या सभागृहाशिवाय दुसरं कोणी नाही. इथं जेवून बसावं लागेल. विनंती आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला माझी विनंती आहे, उद्या काही झालं तरी मुलगा घेऊन यायचा. कोण कोण आणणार हात वरती करा. लाजू नका, बिंदास बिंदास. बाकीच्यांना मुलं बाकीच्यांच्या काही पाकिस्तानला ड्युटीला आहेत. ज्यांचे घरी आहेत मुलं म्हणजे नातवं, या छोट्या छोट्या मुलीच्या वयातले जे काही असतील, नातवं असतील, पंतू असतील, जे असतील ते, उद्या जेवढ्या मुली दिसतात तेवढेच मुलंही दिसले पाहिजे. आणि ही जिम्मेदारी आईची. टाळ्या वाजवा. याला म्हणतात नवसाचे पेढे. परत एकदा टाळ्या वाजवा जोरात. वा वा. असे मुलं पाहिजे. नाव घेतल्याबरोबर लगेच आले. ज्यांचे असतील त्यांना विनंती आहे, घरी गेल्यावर यांची दृष्ट काढा. हा, खरं दृष्ट काढा. एवढे आज्ञाधारी मुलं या सध्याच्या घडीला मिळणं राहणं हे भयानक काम आहे, भयानक. म्हणून अतिशय आनंद वाटला तुमच्याकरता. मी व्याज गादीवरून मनापासून धन्यवाद देतो. आता 7 दिवस काही झालं तरी मला सोडू नका. काही नाही, चांगलंच होईल सगळं. शास्त्र सांगतं देवीची आराधना, देवीची उपासना. देवीला ज्यावेळी दीपदान करतात त्यावेळी दीपदान कसं करायचं, देवीची आराधना. महाराज, 2 देवताची आराधना विशेष रात्रीची आहे. म्हणून मी धन्यवाद देईन सप्ताह कमिटीला की आपण रात्रीची देवी भागवत कथा ठेवली. देवीची उपासना रात्रीची, 9 रात्री. इथं बसलेल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला देवीचं एक तरी स्तोत्र म्हणता यावं. एक तरी नाही स्तोत्र आलं तर कमीत कमी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पुराणामध्ये वर्णन आलं, कलियुगामध्ये लवकर प्रसन्न होणारे देवता जर कोण असतील तर म्हणले एक गणेश आणि दुसरी अंबिका म्हणजे देवी. कलियुगात लवकर प्रसन्न होतात. देवीची आराधना केल्यानंतर देवी लवकर प्रसन्न होते आणि भगवान गणेश कलियुगामध्ये लवकर प्रसन्न होतात. परंतु पुराणामध्ये देवीच्या आराधनेचा काही नियम सांगितला. म्हणले देवीची कथा श्रवण करत असताना 7 गोष्टी सोडा. जमलं तर बघा बरं. म्हणले कोणत्या कोणत्या? म्हणले देवीची आराधना करताना 7 दिवसापर्यंत काही झालं तरी कोणाचं मन दुखवायचं नाही. पहिली गोष्ट. जमल? दुसरी गोष्ट, देवीची कथा श्रवण करताना 7 दिवसापर्यंत खोटं बोलायचं नाही. 2, 3 म्हणले 7 दिवसापर्यंत मसूर, मुळा, गाजर, कांदा, लसूण आणि ब्रह्मचर्य पालन या जर सर्व गोष्टीचं नियमाने पालन केलं आणि देवी भागवत जर कथा श्रवण केली तर देवी भागवत कथा सांगते तुम्ही जी इच्छा कराल ती इच्छा पूर्ण होईल.
परंतु काही झालं तरी कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. काही झालं तरी 7 दिवसापर्यंत खोटं बोलायचं नाही. जमतंय का पहा, नाही तर आपली सुरुवातच खोटेने होते. ही उठते 7 वाजता, शेजारी विचारते किती वाजता उठल्या, ही म्हणते आज 5लाच उठली. उठली कितीला? 7ला. सांगते किती? 5ला. 7ला. आणि 5ला सांगते. मुलाला दुकानात पाठवते, 10 रुपये घेऊन काहीतरी आणायला सांगते. ती 8 रुपयाचं आणतं. हिला माहिती आहे 8 रुपयाचीच वस्तू आहे. आणि तो म्हणतो नाही आई 10ची आणली. 10ची आणल्यानंतर ही म्हणते खोटं बोलतो का? मला खोटं बिलकुल जमत नाही. कोणाला? जी सकाळी सकाळी बोलली, जी सकाळी सकाळी सुरुवातीनं खोट्याने केली, ती म्हणते मला खोटं जमत. आणि जी गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलामध्ये पाहिजे ती अगोदर तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणून पूर्वी एक म्हण होती, बाप जैसा बेटा, बाकीचं पाठ आहे तुमच्या. शास्त्र सांगतं अनुवंशिक गुण, अनुवंशिक आजार 10 पिढ्यापर्यंत चालतात म्हणजे चालतात. बापाचे गुण मुलात येतात म्हणजे येतात. म्हणून मुलाला जन्म देणं म्हणजे काही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. अनुवंशिकता येते. गायकाचा मुलगा स्वरातच रडतो. हा, फक्त बाप बेसूर नसावा. हा, स्वरातच रडणार. अनुवंशिक आजार 10 पिढ्यापर्यंत संपत नाही. ज्याच्या बापाला शुगर आहे त्याच्या मुलाला होणार म्हणजे होणार. नाही मुलाला नातवाला होईल, नाही नातवाला पंतवाला होईल. 10 पिढ्यापर्यंत अनुवंशिक आजार संपत नाहीत. म्हणून आपले गुण आपल्या मुलामध्ये येतात याची दक्षता घेऊन काम करायचं. आपल्या गावात शिव्याचे कुठं क्लास आहेत? लावले कोणी? गावात कोणी शिव्या देतं? गावात कोणी शिव्या देतं? आमच्या गावात म्हणा औषधीला सुद्धा शिवी नाही. शिवे देतच नाही. तुमच्या गावात शिव्याच येत नाही. किती खोटं बोलावं, खुशाल म्हणतात नाही. कुठं क्लास लावले याचे? कुठून आले? घरामध्ये जे चालतं ते अनुवंशिकता येते म्हणजे येते. ते बरोबर उतरतं म्हणजे उतरतं. म्हणून घरामध्ये राहताना बोलताना पहिली जिम्मेदारी आपली आहे, कसं बोलायचं. म्हणून 7 दिवस खोटं बोलायचं नाही. जे बोलताल ते तुमच्या मुलात येणार म्हणजे येणार. एका बापाला रोज सवय होती, काही झालं तर तो बायकोला म्हणायचा हरामखोर, आयतं खाते. काय म्हणायचं? चांगल्या पगाराचा मनुष्य. घरामध्ये छोटा मुलगा होता, तो छोटा मुलगा रोज तेच ऐकायचा, हरामखोर आयतं खाती, हरामखोर आयतं खाती. एक दिवस छोटा मुलगा गाडी खेळू लागला. आणि गाडी खेळताना तो छोटा मुलगा म्हणायचा, ज्या हरामखोराला गाडीत बसायचे त्या हरामखोराने बसून घ्या. पुन्हा गाडी माघारी फिरवायचा, ज्या हरामखोराला उतरायचे त्या हरामखोराने उतरून घ्या. बापाने एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, आणि चौथ्यांदी राग आला. अरे म्हणले याची सवय बिघडत चालली. एक जोराचा आणि मुलगा अर्धा तास रडत बसला. किती तास? अर्धा तास. अर्धा तासाने पुन्हा गाडी खेळू लागला. आणि गाडी खेळता खेळता तो म्हणू लागला, एका हरामखोरामुळे गाडी अर्धा तास लेट झाली. शिवी कोण देत होता अगोदर? बाप. कोण देत होत? बाप. मग अगोदर बाप सुधारला पाहिजे का मुलगा? बापाने अगोदर कथेला यायला पाहिजे का मुलाने? मग बाप कुठे?
जर आपला मुलगा कथेला येऊन बसावा असं वाटत असेल तर अगोदर बापाने, जर आपल्या मुलाने व्यसन करू नये असं वाटत असेल तर अगोदर बापाने सोडावं. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलामध्ये पाहिजेत त्या अगोदर तुमच्या पाहिजेत. मुलगा जर निर्व्यसनी राहावं असं वाटत असेल तर अगोदर निर्व्यसनी कोणी व्हावं? कोणी निर्व्यसनी व्हावं? बापाने. बाप पावले खेळतात हरिपाठात. ज्या गोष्टी तुमच्यामध्ये नाहीयेत, माझी विनंती बरं, कथा कीर्तन हा विषय तुमच्या उद्धाराचा विषय, हा काही मनोरंजनाचा विषय नाहीये. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलामध्ये पाहिजे ती अगोदर तुमच्यात जर आली तर ती 100% मुलामध्ये येणार म्हणजे येणार. म्हणून सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या माता माऊलीचा मुलगा निर्व्यसनी आहे तिनं समजायचं वाडगावामध्ये माझ्यासारखी श्रीमंत दुसरी कोणी नाही. रोज मजुरी जरी करत असली तरी काही अडचण नाही, पत्र्याचं घर असलं तरी काही अडचण नाहीये. जिचा मुलगा निर्व्यसनी आहे तिनं समजायचं गावामध्ये सगळ्यात श्रीमंत मी आहे. आणि जिचा मुलगा व्यसनाधीन गेला, तिचा 3 ताळी बंगला जरी असला तर तिनं समजायचं माझ्यासारखे भिकारी या गावात दुसरी कोणी नाही. आणि इथं बसलेल्या माता माऊलीला विनंती आहे, मुलगा जर निर्व्यसनी असेल तरच आता लग्न करा. त्याच्या मुलीचं वाटोळं करू नका बरं. नुसते तुम्ही महादेवाला पाणी घालता, देवी भागवत ऐकता आणि लबाडी काही सोडत नाहीत. मुलाला पाहुणे पाहायला आलं का हे दारू पितो, नाही नाही आमच्याला तर दारूने उलट्या होत्या. कुठं फेडता नाही पाप. तुमची संपत्ती पाहून एखादं स्थळ जरी आलं तर पाहुण्याला सांगायचं हे आम्ही देवाला सोडलंय. कोणाच्या मुलीचं काय वाटोळं करता? तुम्हाला वाटतं तुमच्या मुलीचं वाटोळं व्हावं? इथं बसलेल्या माता माऊलीने हात वरती करा. तुम्हाला वाटतं जावाई दारुडा भेटावा? मग तुमचा मुलगा वायाला गेला हे माहिती असून कोणाचं घर घालताय? कुठं पाप फेडता? कुठं पाप फेडता? आणि मग सकाळी सकाळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तिच्या डोक्यात महादेवाने त्रिशूळ घातला पाहिजे. फसून सून आणली, महादेवाला माहिती नाही का फसवलंय, घर घातलंय कोणाचं तरी? तुला महादेव प्रसन्न होईल का? इथं बसलेल्या मुलीला माझी विनंती आहे, मुलगा पाहायला आल्यानंतर पहिले त्याचे दात चेक करायचे. काय चेक करायचे? दात. जर पिवळ्या दाताचं दिसलं तर समजायचं टपरीवरली घाण खातंय. आता झालंय त्याचं टेन्शन नाही. ज्यांचं राहिलंय त्याला विनंती, जर पिवळ्या दाताचा मुलगा दिसला की समजायचं टपरीवरची घाण खातंय. जे दात सांभाळू शकत नाही ते तुम्हाला सांभाळू शकत? आज कोण कोण पुडी सोडू शकतं बरं? इथं कोणी खात नसेल म्हणा. सुटल कोणाला आज पुडी? देवी भागवत कथेमध्ये गावात औषधाला सुद्धा नाही. करू शकतो कोणी अशी हिंमत? मी देवी भागवताच्या साक्षीने सांगतो की यानंतर मी कुठलंच व्यसन करणार नाही. आहे कोणात अशी हिंमत? नाही. मला तसं खाणारे इकडे येतच नाही. ते बी खरं आहे. खाणाऱ्याला एवढा वेळ आहे का इथं बसायला? भगवान सूतजी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना जी कथा भगवान व्यासाने परीक्षितीचा पुत्र जन्मेंजय या जन्मेंजयाला सांगितले,
जी कथा ऐकल्यानंतर म्हणले भगवान वसुदेव आणि देवकीचं सुद्धा दुःख दूर झालं. देवीची आराधना केल्यानंतर असं वर्णन येतं, ज्यावेळी वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये होते त्यावेळी वसुदेव देवकीला नित्य चिंता. त्यावेळी नारदाने सांगितलं होतं, म्हणले जर तुमचा मुलगा सुखरूप राहावा असं वाटत असेल तर म्हणले देवीची आराधना करा. कोणी आराधना केली? भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलांनी कन्हैयाला सुखरूप राहण्याकरता कोणाची आराधना केली? देवीची. शास्त्र सांगतं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देवता म्हणले जिच्या आधीने शक्ती शिवाय शक्तिमान नाही. देवी कोण आहे? शक्ती स्वरूप आहे. शंकराचार्य हे देवीची आराधना करत नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये असं वर्णन येतं की शंकराचार्याने देवीवरती एकही स्तोत्र लिहिलं नाही. ते शक्तीचे उपासक नव्हते, ते शक्तिमानाचे उपासक होते, ते देवतांचे उपासक, भगवान शंकराची उपासना करायचे, परंतु देवीची उपासना करत नव्हते. आणि असं वर्णन येतं, म्हणले शंकराचार्यांना एक दिवस आजारी पडले, आजारी पडल्यानंतर देवीनं महाराज शंकराचार्यांच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास दिला. म्हणले हे पाणी प्या. शंकराचार्य म्हणले माझ्या हातात शक्ती नाही राहिली. काय म्हणले? माझ्या हातामध्ये शक्ती नाही राहिली, मी हा ग्लास सुद्धा उचलू शकत नाही. त्यावेळी देवीने सांगितलं, म्हणले तुम्ही तर शक्तिमानाचे उपासक आहेत, आज माझी उपासना करा. आतापर्यंत तुम्ही देवीची उपासना केली नाही. म्हणले जोपर्यंत देवीची उपासना करत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण शक्ती प्राप्त होत नाही. म्हणून शंकराचार्यांना सुद्धा देवीची उपासना करावी लागली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूप. इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये ती शक्ती विराजमान आहे. स्त्री शक्ती स्वरूप आहे. आणखी जवळ येऊन बोलू, जेवढी स्त्री सहन करते तेवढा पुरुष सहन करत नाही. काही असू द्या, जेवढं स्त्रीला सहन होतं, संकट असेल, अडचणी असतील, जेवढं सहन स्त्री करते तेवढं पुरुष करत नाही. घरात सगळ्यात जास्त काम कोणाला आहेत? घरात सगळ्यात जास्त काम कोणाला आहेत? भांडे, स्वयंपाक कोणाला, आणि कथेला गर्दी कोणाची? आता एक काम करा, सप्ताह होईपर्यंत भांडे यांच्याकडे द्या. कारण कथेला बी यायचं, घरातलं सगळं आवरायचं. एक काम करा, 7 दिवस टाण इकडं यांच्याकडे, भांडे कपडे. एक तर कथेला चला म्हणून भांडे घासा. सर्वात जास्तीचे काम माता मावलेले आहेत, तरी संख्या माता मावल्यांची जास्त आहे. का बरं? म्हणले ती शक्ती स्वरूप आहे. जेवढं सहन स्त्री करू शकते तेवढं सहन पुरुषाला होणार नाही. आणि जेवढी सहज मला सगळ्यांना आनंद स्त्री देते, सगळ्यांची गरजा पूर्ण करते, तेवढ्या लवकर महाराज या जगतामध्ये कोणी तुमच्या गरजा पूर्ण करणार? एक स्त्रीच अशी. आणखी जवळून बोलू का? लवकर लक्षात येईल. मुलाच्या नाकातनं जर गंगा यमुना वाहू लागल्या तर बाप घेतो?
बाप म्हणतो हे पा तुझं तू सांभाळ. ही महाराज गंगा यमुना वाहताने दिसल्या तरी उचलते. पहिली काय करते? काय करते? एक पप्पी घेते आणि नंतर साफ करते. ती आई आहे. जी महाराज सगळ्याचे अवगुण पाहून सुद्धा त्याचा स्वीकार करते ती आई आहे. ती माझी अन्नपूर्णा आहे. म्हणून देवी शिवाय हे जगत अपूर्ण आहे. आणखी जवळ बोलू का? आणखी लवकर लक्षात येईल तुमच्या. जर माता माऊल्या 10 दिवस घरात नसतील तर घरात काय अवस्था होती? मी तर म्हणतो डुकरे राहतात का माणसं राहतात कळतच नाही. 10 दिवसच जाऊ द्या घरी. घरातून बाहेर माहेरी जर 10 दिवस गेल्या तर म्हणले त्या घरामध्ये माणसं राहतात का डुकरं राहतात कळत नाही. अशी ही शक्ती स्वरूपा मा दुर्गा, मा अंबिका, मा भवानी पुराणामध्ये वर्णन आलं. एक वेळा नारद महर्षी भ्रमण करत करत भगवान शंकराकडे आले. जय शिव महादेवा दया करो. 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 सर्वांनी टाळी वाजवा. जय शिव महादेवा दया करो. 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 दया करो महादेवा. दया करो महादेवा. दया करो महादेवा. दया करो. महादेवा दया करो. महादेवा दया करो. महादेवा हे महादेवा नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. आणखी हळू म्हणा. पंक्तीला कोणीच जेवत नाही. थोडा मोठा आवाज. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. तुम्ही जर कधी डॉक्टरकडे गेल्या आणि डॉक्टरनी पहिली गोळी दिली जर गुण नाही आला तर डॉक्टर काय करतो? दुसरी गोळी देतो. मला वाटतं पहिल्या गोळीनं गुण नाही आला आपण दुसरी देऊ. नारायण नारायण नारायण